पोलीस दलातील रिक्त पदे तात्काळ भरा केलेल्या बदल्या स्थगित करा. राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मागण्या न मानल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा. बुलढाणा, 6 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटना, नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना विविध जनहिताच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जळगाव जामोद पोलीस ठाण्यात पोलीस बळाची मोठी कमतरता असून रिक्त पदे तातडीने भरावीत. रिक्त पदे भरली जाईपर्यंत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या स्थगित करण्यात याव्यात व राजूर घाट आणि जळगाव जामोद मध्य प्रदेश सीमेवर कायमस्वरूपी पोलीस छावणी उभारून 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात हरवलेल्या व अपहरण झालेल्या महिला व मुलींचा तातडीने शोध घ्यावा. संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, जमाती तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. बोरखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेख नईम शेख सलीम हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्ह्यातील 6 आरोपींना तात्काळ अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनात पुढे जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे, वरली मटका, अनधिकृत कॅफे, धाब्यांवरील अवैध मद्यविक्री, अवैध रेती उत्खनन यामुळे गुन्हेगारी वाढत असून पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सन 2021 पासून प्रलंबित असलेल्या शेख सईद शेख कदीर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सय्यद युसूफ, गजानन कहाळे आणि इम्रान शहा यांच्या तक्रारींची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. एकूण 14 प्रमुख मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर शेख सईद शेख कदीर, शेख नासिर, शेख बस्तर, सईद खान, शेख परवेज, शेख याशीन यांच्यासह एकूण 12 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.